नर्मदे हर, नर्मदे हर. आज आम्ही आहोत इथे. आज दिनांक 2/2025 आणि वार आहे गुरुवार. तर आज आम्ही इथे आलो आहोत सत्य अनुसया आश्रम. इथे ब्रह्मा विष्णू महेश अनुसयाकडे भिक्षा मागायला आली होती बालरूपात. तर आम्ही आमचं किती भाग्य आहे बघा. आज गुरुवारचा वार आणि आज ह्या वारी आम्ही इथे पोहोचलो आहोत. तर आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्ही आमचं भाग्य परमभाग्य समजत आहोत. खूप आनंद होत आहे आम्हाला. इथे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या स्त्रियांना अभिमान झाला होता. लक्ष्मी पार्वती आणि ब्रह्मानी यांना आमचे नवरे खूप शूर येतं आणि आम्ही पण खूप पतिव्रता आहोत. आम्ही खूप चांगल्या स्त्रिया आहोत. आमच्यापेक्षा महान स्त्री कोणीच नाही आहे असं म्हणायच्या. मग मग देवाने सांगितलं तुमच्यापेक्षा खूप अजून महान स्त्रिया आहेत. पण त्यांना खरं वाटेना. तर मग त्यांनी सांगितलं कोण आहे सांगा. तर मग ते म्हणे अनुसया माता तुमच्यापेक्षा अजून श्रेष्ठ स्त्री आहे. ठीक आहे म्हणे मग तुम्ही बालरूपात जा म्हणे तिला भिक्षा मागायला. तर मग ती भिक्षा वाढती कसं बघू म्हणे. तुम्हाला वरती कसं पाहू म्हणे आपण. मग आले ब्रह्मा विष्णू महेश भिक्षा आणते असं म्हणले. मग ते म्हणले आम्हाला नग्न अवस्थेत भिक्षा पाहिजे देवी. मग ती म्हणली मी अशी वाढू शकत नाही भिक्षा तुम्हाला. नाही मग ते म्हणले आम्हाला तर भिक्षाच हवी आहे. मग ठीक आहे म्हणे देते म्हणे मी तुम्हाला भिक्षा. मग तिने आपलं मंत्राने किंवा कमंडलूमधलं पाणी त्यांच्या अंगावर शिंपडलं आणि त्यांना बाळ बनवलं. आणि बाळ बनवून त्यांना नाव बिव घालून स्नान घालून पाण्यामध्ये झोपी घातलं. आणि मग स्वयंपाक तयार केला. आणि मग त्यांना दूध वगैरे पाजलं आणि मग टाकले पाळण्यामध्ये आणि झोपवले. मग त्यांना इकडे खूप दिवस उलटले. मग त्यांच्या बायका वाट पाहायला लागल्या पाठीमागे. लक्ष्मी ब्रह्मानी आणि पार्वती अजून आली नाही. मग त्या शोध करत सुटल्या. मग आले त्या अनुसयाच्या आश्रमावरती. आणि मग आले तर म्हणे आमचे पती आले ते म्हणे तुमच्याकडे भिक्षा मागायला. तर कुठे आहे म्हणे. तर मग अनुसया माता म्हणली ते काय तिथे पाळण्यात झोपवलेले आहेत घ्या म्हणे तुमचे पती ओळखून घेऊन जा. मग कुठे त्यांना ओळखू यायला लागले. आणि मग शरण गेल्या मग त्या अनुसया मातेला. असं भरून येते आम्हाला सांगता वेळेस. आणि मग शेवटी अनुसया मातांनी पुन्हा अजून त्यांच्या मंत्राच्या सहाय्याने त्यांना मोठाला मूर्ती बनवल्या. ते आपापल्या मागे निघून गेले.